आता आपण प्रोग्राम वरती येऊ की प्रिंट ऑल डिजिट पास बाय युजर. तर हा सिंपल प्रोग्राम आहे. याच्यामध्ये आपण काय करायचंय की युजर काय पास करेल, आपल्याला एक इंटिजर पास करेल आणि आपला जो टास्क आपल्याला असाइन केलाय तो काय की प्रत्येक डिजिट त्या प्रोग्राम मधलं प्रिंट झालं पाहिजे. तर प्रिंट कसं होईल की आता मॅथमॅटिकली तुम्ही जर पर्टिक्युलर नंबरकडे बघितलं, सपोज 1 2 3 हा नंबर मी एक्झाम्पल घेतो, तर हे प्रिंट कसं होईल की ज्यावेळेस मला सपोज आता याच्यातला 3 पाहिजे, बरोबर ना, शेवटचं डिजिट पाहिजे, तर हे कधी भेटेल आपल्याला त्या नंबरला जर आपण 10 नी डिवाइड केलं किंवा मॉड केलं तर बाकी किती भेटेल. आता सपोज हे मॉड ऑपरेटर काय देतं आपल्याला, बाकी देतं. तर 123 ला जर मी काय केलं 10 नी भागितलं तर काय होईल मला सांगा, बाकी किती येईल. याच्यामध्ये आपल्याला जर 10 नी भागितलं तर मला काय भेटतंय 12 आणि बाकी किती भेटती 3, बरोबर. म्हणजे आता मी इथं 2 ऑपरेटर यूज केलेत, एक म्हणजे डिव्हिजन ऑपरेटर आणि दुसरं म्हणजे मॉड. आता हे बघा 123 ला 10 नी भागितलं तर काय होतंय 12 भेटतंय आपल्याला, बाकी भेटती 3. म्हणजे आपल्याला 3 सेपरेट होतोय, 12 पण नंबर सेपरेट होतोय. त्याच्यानंतर हा जो 12 झालाय याच्यामधून पण आपल्याला शेवटचं डिजिट सेपरेट करायचं, तर काय करणार, परत त्याच नंबरला तुम्ही काय करणार 10 ने डिवाइड करणार. आता 12 ला 10 ने डिवाइड केलं किती येतंय 1 आणि बाकी किती येते 2, बरोबर ना. तर असं आपल्याला हे 3 नंबर्स वेगवेगळे सेपरेट भेटतात आणि हे कुठपर्यंत करायचे, जोपर्यंत तो नंबर 0 होत नाही तोपर्यंत. आता 1 ला परत 10 ने डिवाइड केलं तर किती येणार आहे, भाग कितीचा जातोय 0चा, बाकी किती भेटती 1. हे समजलंय कॅल्क्युलेशन सगळ्यांना. आणि ह्या प्रोग्राम वरती याचं लॉजिक डिपेंड आहे की तुम्ही पास जे केले, डिजिट जे पास केले ते सेपरेट आउट कसे करणार. ठीक आहे. आता आपण हे मॅथमॅटिकल पार्ट कळालाय का सगळ्यांना. चॅटमध्ये यस सांगा ज्यांना कळालाय त्यांना, नसेल तर आपण रिपीट कव्हर करू. आणि बेसिक आहे की 123 ला 10 नी भाग दिला, भाग गेला 12चा, बाकी आली 3. त्याच्यानंतर 12 ला परत 10 नी भाग दिला, भाग गेला 1चा, बाकी आली 2. 1 ला परत 10 नी भाग दिला, 1 10 पेक्षा कमी तर 0 येईल आणि बाकी आली 1. कळते. तर असे आपल्याला 3 2 1 भेटलंय. आता हेच आपल्याला प्रोग्रामॅटिकली मांडायचंय. आपला टास्क कळाला. टास्क काय आपला, ऍक्सेप्ट नंबर फ्रॉम युजर. सगळ्यात आधी प्रॉब्लेम स्टेटमेंट कळालं पाहिजे तर तुम्ही अल्गोरिदम इम्प्लिमेंट करू शकता. टास्क काय, ऍक्सेप्ट नंबर फ्रॉम युजर अँड प्रिंट इच डिजिट. आता हा प्रोग्राम आपण फंक्शन वापरूनच घेणार आहे, जो बेसिकली क्वेश्चन आला होता ज्याच्यावरती, तोच. आता प्रिंट इट डिजिट म्हणजे जर सपोज मी 1 2 3 4 5 असं केलं तर मला आलं पाहिजे शेवटच्या डिजिट पासून 5 4 3 2 1. हे माझा प्रॉब्लेम आहे. आता याला आपण प्रोग्रामॅटिकली घेऊयात. आता मी प्रोग्राम चालू करतोय आणि लक्ष द्या सगळे. याचं लॉजिक मी मॅथमॅटिकल प्रॉब्लेम सांगितलंय, अल्गोरिदम झाला आपला, प्रॉब्लेम अंडरस्टँडिंग झाला. आता आपल्याला लॉजिकली तो इम्प्लिमेंट करायचा बाय प्रोग्रामॅटिकली. मी प्रॉब्लेम्स ऑन डिजिट असं टाकतो, प्रॉब्लेम्स ऑन डिजिट डॉट सी. ठीक आहे. प्रोग्राम चालू झाला. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करतो, हॅश इन्क्लूड std.io.h. हे का करतो का नाही, हे जे बेसिक आहेत हे आपलं खूप वेळा झालंय आधीच, तर मी रिपीट नाही करत याला. इंट मेन हे काय एंट्री पॉइंट फंक्शन आहे जे एक्झिस्टिंग असतंच. त्याच्यानंतर रिटर्न 0. हा बेसिक साचा झाला प्रोग्राम चालू करायचा. आता आपल्याला काय पाहिजे, आपलं प्रॉब्लेम स्टेटमेंट मध्ये काय की एक ऍक्सेप्ट नंबर करायचा, मग नंबर ऍक्सेप्ट करा, मग इंट नंबर जो आपल्याला इंटिजर पाहिजे
आता याला युजर कडून ऍक्सेप्ट करायचं, तर मग इनपुट टाका printf एंटर नंबर, एंटर नंबर. आता युजरला असा मेसेज दिसेल एंटर नंबर. आता तो नंबर तुम्हाला कशा स्टोअर करायचा आहे, नंबर मध्ये. मग तो युजर कडून घ्यायचा, तर काही येईल स्कॅनएप मध्ये तुमचा नंबर काय इंटिजर म्हणून %d, आणि तो नंबर स्टोअर काय करायचा आहे, नंबर या व्हेरिएबल मध्ये. या 2 लाईन कळाल्यात सगळ्यांना. आता पुढे जाऊयात. या नंबर मध्ये ती व्हॅल्यू जाईल, इथपर्यंत आलो. आता हा जो नंबर येईल हा मला काय करायचंय, डिजिट सेपरेट करायचे. मग आता इथं आलंय फंक्शन. आता फंक्शन आलं तर फंक्शन मध्ये हा बेसिक टाईप आहे की मला पहिली गोष्ट पाहिजे फंक्शन डिक्लरेशन. त्याच्यानंतर फंक्शन कॉल जो असेल तो ऑलवेज मेन फंक्शन मधून असेल, दुसरीकडून फंक्शन कॉल करता येत नाही. तुमच्या प्रोग्रामचं एक्झिक्युशन कुठून स्टार्ट होतं, मेन फंक्शन मधून, तर तिथंच तुम्ही फंक्शन कॉल करू शकता. आता हे मी कमेंट मध्ये टाकतोय समजण्यासाठी, फंक्शन कॉल. आणि तिसरं म्हणजे फंक्शन डिफिनेशन, जी मेनच्या बाहेर असेल, फंक्शन डिफिनेशन. आता फंक्शन लिहायचं आहे आपल्याला. तर फंक्शन लिहिताना सगळ्यात आधी तुमचं हे पाहिजे की फंक्शनला पास काय होणार आहे, फक्त नंबर पास होणार, दुसरं काही इनपुट आहे का आपल्याला नाही, ऍक्सेप्ट नंबर. आणि त्याच्यानंतर जे आउटपुट पाहिजे ते आपण ते फंक्शन मध्ये लिहिणार. तर फंक्शनला आता मी लिहितोय की डिजिट सेपरेट अशा नावाचं मला फंक्शन पाहिजे, आणि त्याच्यामध्ये पास काय होईल, नंबर नावाचं व्हेरिएबल. आता डिजिट सेपरेट नावाचं फंक्शन तर लिहिलंय, पण डिजिट सेपरेट नावाचं फंक्शन आपल्याला काय देणार आहे, की डिजिट सेपरेट करून देणार आहे. तर त्याचं डिक्लरेशन पण द्यायला लागेल, नाही तर प्रोग्राम आपल्याला एरर मारल. तर डिक्लरेशन लिहिताना मग त्याचा जो डेटा टाईप त्याच्यामध्ये पास होणार आहे, तर ते तुम्हाला इथं पास करायचं आहे. हे झालं डिक्लरेशन. पण अजून ऍक्च्युअल कोड आपण लिहिलाय का, नाही. ऍक्च्युअल कोड कशात येणार, फंक्शन डेफिनेशन मध्ये. मग फंक्शन डेफिनेशन मध्ये काय येईल, तुमचा फंक्शनचे पॅरामीटर्स. याला पण आपण काय म्हणतो, ऍक्च्युअल पॅरामीटर अँड फॉर्मल पॅरामीटर्स. हे तुमचे ऍक्च्युअल पॅरामीटर जे मेन मध्ये ते, आणि फॉर्मल म्हणजे जे मेन मधून तुम्हाला फंक्शन मध्ये भेटतील ते. आता नम मध्ये तुम्ही इथं कॉल दिला, नंबर वाला जो व्हेरिएबल होता तो तुम्हाला इथं नम मध्ये भेटला, पण आता तुम्हाला ऍक्च्युअल लॉजिक लिहायचंय. तुम्ही रिटर्न टाईप इथं काय लिहिताय, इंट लिहिलाय म्हणून मी रिटर्न 0 करतो, कारण सक्सेसफुल टर्मिनेशन साठी. आता मला पाहिजे सेपरेट आउट करायचं, ऍक्च्युअल लॉजिक मला इम्प्लिमेंट करायचं. आता हे 3 पार्ट आपण कव्हर केले. फंक्शन काय आहे, फंक्शनचं डिक्लरेशन काय होतं, फंक्शनचं कॉल काय होतं, आणि फंक्शनची डेफिनेशन कुठं लिहायची. हा झाला सिंटॅक्टिकली तुमचा आता साचा बनला. ऍक्च्युअल लॉजिक तुम्हाला आता इथे इम्प्लिमेंट करायचं. आता लॉजिक इम्प्लिमेंट करताना सगळ्यात आधी बघायचं तुमचा नंबर जो पास होतोय तो बरोबर प्रिंट झालाय का. मग इथं तुम्ही प्रिंट करू शकता, नंबर इज इक्वल टू, हा जो नंबर तुम्ही पास केलाय तो बरोबर पास झालाय का, हा नंबर तुम्ही इथं प्रिंट करून बघायचा. आता आतापर्यंत मी काहीच लॉजिक नाही केले, जो नंबर पास केलाय स्कॅनएप थ्रू जो घेतलाय तोच इथं प्रिंट केलाय फंक्शन मध्ये. तर आतापर्यंतचा प्रोग्राम रन करून घेऊ. प्रॉब्लेम्स ऑन digit.c इथं प्रोग्राम बनलाय, जीसीसी ने कंपाईल करतोय. प्रॉब्लेम्स ऑन digit.c कंपाईल केला, कंपाईल झाला, एक पण एरर आली नाही. आता बघायचं आपला प्रोग्राम बरोबर आउटपुट देतो का. एंटर नंबर आले, म्हणजे हे जे 11वी लाईन मी लिहिली इथं एंटर नंबरची, तो काय सांगतोय, नंबर एंटर करा जो तुम्हाला डिजिट सेपरेट करून पाहिजे त्याच्यासाठी. आता एंटर नंबर केलं मी, नंबर मी पास करतोय 1256 सपोज, किंवा 12567 12,567. आता हा नंबर प्रिंट झाला पाहिजे, हे माझं एक्सपेक्टेशन आहे. कारण लाईन नंबर 26 ला फंक्शन डेफिनेशनच्या आतमध्ये मी काय सांगतोय, नंबर जो पास केलाय तो जशाच्या तसा प्रिंट कर. आता हे बघा इथं पास झालाय का, नंबर इज इक्वल टू 12,567. म्हणजे आतापर्यंत आपलं एक्झिक्युशन बरोबर चाललंय. आपल्याला आता फक्त लॉजिक इम्प्लिमेंट करायचं. हा आता मी प्रोग्रामॅटिकली, म्हणजे जे लॉजिक बिल्डिंग शिकायचं आपल्याला, डायरेक्ट प्रोग्राम सगळं लिहायचं आणि लगेच रन करायचं असं नाही पाहिजे. एक एक स्टेप लिहा, मग प्रोग्राम रन करा. आधी अंडरस्टँड करा की प्रत्येक स्टेपला काय काय आहे,
फंक्शन कसं लिहायचंय, फंक्शनची डेफिनेशन मध्ये तुमचे रिक्वायर्ड पॅरामीटर काय आले पाहिजे, आणि फंक्शनला पास झाल्यानंतर जे पॅरामीटर पास केले ते बरोबर पास झालेत का. तर इथपर्यंत जर तुमचं एक्सपेक्टेशन नुसार प्रोग्राम चालू केला, तुम्ही रन केला, तर तुमचं पुढचं लॉजिक हे होणार आहे. आतापर्यंतचा प्रोग्राम समजलाय सगळ्यांना. याच्यामध्ये काहीच एक्स्ट्रा नाही केलंय. जे प्रिंट एफ केलंय, स्कॅन एफ केलंय आणि फंक्शनचा सिंटॅक्स लिहिलाय आणि फंक्शनला फक्त कॉल केलाय, आणि जो नंबर पास केलाय, नंबर मध्ये जी व्हॅल्यू गेली इंटिजर व्हॅल्यू, तीच मी फक्त प्रिंट केली. अजून ऍक्च्युअल लॉजिक आपल्याला इम्प्लिमेंट करायचं. क्वेश्चन असतील तर विचारा. आणि समजलं असेल तरी पण चॅटमध्ये टाका, नसेल समजलं तरी चॅटमध्ये टाका. समजलंय का? आणि क्वेश्चन असतील तर विचारा, बेसिक असेल तरी पण. एका जणाचा आन्सर आलाय कॉलमध्ये, आय थिंक 10 जण आहेत. बाकीच्या सगळ्यांना समजलंय? चॅटमध्ये टाका जर समजलं असेल तर, किंवा अनम्यूट करून पण बोलू शकता. क्वेश्चन किती पण छोटा असला ना तुम्हाला तरी पण विचारा, घाबरू नका विचारताना क्वेश्चन्स, कारण तुमचं डाऊट क्लिअर होणं गरजेचं आहे. बाकीचे टाकताय का चॅटमध्ये, समजलंय नाही समजलंय? कारण इथं सगळे बेसिक आहेत, म्हणजे सगळ्यांना समजून घ्यायचंय. सगळे सुरुवातीच्या लेवललाच आहेत सध्या. आपल्याला आता खूप पुढे जायचंय, म्हणजे ज्यावेळेस ऍडव्हान्स सी वगैरे आपण शिकणार, तर त्याच्यामध्ये अजून कॉम्प्लेक्स प्रोग्रामिंग वाढते. ओके, 2-3 जणांचे रिप्लाय आले. मी कंटिन्यू करतोय. आणि शक्यतो ज्याला कळत नाही ना त्याने ट्राय करा क्वेश्चन विचारायचं. तुम्ही सेपरेट व्हॉट्सअपवरती कॉल करू शकता, किंवा आमच्या नंबर जे आहेत तुमच्याकडे डेटा आहे त्याच्यामध्ये कॉल करा, क्वेश्चन्स विचारा, डाऊट क्लिअर करून घ्या, आणि इथून पुढे जायचं ट्राय करा. की जसं जसं आपण पुढे जातोय, आता तर आपण फक्त सी लँग्वेज शिकतोय, नंतर C++ येईल, जावा येईल, पायथॉन येईल, PHP येईल, शेल स्क्रिप्टिंग येईल, लिनक्स येईल. तर तिथं मग त्या गोष्टी तुमच्या क्लिअर पाहिजे. बेस जर क्लिअर असेल तरच पुढचं नीट कळणार. आणि हे आत्ताच समजून घ्या. आत्ता जर नाही समजलं तर तुम्ही टेक्नॉलॉजीमध्ये पण खूप पुढे चालत राहतात, कारण जसं जसं तुमचे 3 महिने संपलं की लगेच सेमिस्टर चेंज होतं, तर तशा पण टेक्नॉलॉजी नवीन नवीन येत राहतात. तर नवीन अभ्यास पण चालू होतो, तर मागचं क्लिअर नसेल तर पुढचं काय समजत नाही, मग तिथं प्रॉब्लेम येतो. तर आत्ताच या गोष्टी क्लिअर करून घ्या. मी परत सांगतो, 1 नंबर ऍक्सेप्ट केलाय प्रिंटएफ स्कॅनएफ यूज करून, त्या असाइन केलाय नंबर्स या व्हेरिएबलमध्ये. नंतर फंक्शन यूज केलंय, फंक्शनला कॉल दिला आणि फंक्शन डेफिनेशन वगैरे लिहिली. फंक्शन डेफिनेशन मध्ये फक्त प्रिंट केलं. आता माझा टास्क ऍक्च्युअल काय, माझं लॉजिक काय, की मला काय प्रिंट करायचंय. मी इथं कमेंट मध्ये लिहितो, प्रिंट ऑल नंबर्स, प्रिंट ऑल डिजिट्स, प्रिंट ऑल डिजिट्स असं मी सांगतोय. आता डिजिट मला सेपरेट कसे भेटतील त्याचं आपण मॅथमॅटिकली तर बघितलं की डिजिट कसे सेपरेट भेटताय. जर मी 10 भाग दिला तर मला काय भेटतंय, बाकी भेटती काहीतरी, आणि पहिले डिजिट जे आहेत ते मला भाग दिला तर मला पहिलं डिजिट भेटतंय, आणि जी बाकी असणार आहे म्हणजे मॉड ऑपरेटर यूज करून मला काय भेटणार आहे, बाकी भेटणार आहे. बाकी जर भेटली तर काय होतं, शेवटचं डिजिट भेटतंय मला प्रत्येक वेळेस. फॉर एक्झाम्पल, जर मी 1 2 3 हा व्हेरिएबल हा इंटिजर नंबर घेतला, आणि जर मी लॉजिक इम्प्लिमेंट करायला गेलो, तर आता याच्यामध्ये लक्ष ठेवा आणि नीट लक्ष द्या. याच्यावरती तुम्ही जवळपास 20 प्रोग्राम मी देणार आहे पुढचे, की फक्त डिजिट वरती. जर पहिला प्रोग्राम समजलाय तर 20 प्रोग्राम तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता. जर पहिला नाही समजला तर तुम्हाला एक पण प्रोग्राम येणार नाहीये. आणि आत्ताच क्वेश्चन विचारा, प्रॉब्लेम्स ऑन डिजिट. आणि हेच असतं बेसिकली. तुम्ही कंपनीच्या इंटरव्ह्यूला जरी गेलं तरी तुम्हाला आयदर प्रॉब्लेम्स ऑन स्ट्रिंग विचारतील, आयदर प्रॉब्लेम्स ऑन डिजिट विचारतील, किंवा आयदर प्रॉब्लेम्स ऑन लिंक लिस्ट विचारतील. तर तिन्ही ठिकाणी लॉजिक किंवा फॉर लूप, फाईल लूप हे सगळं येणार आहे. पण तुम्ही, आणि फंक्शन पण प्रत्येक ठिकाणी असते. विदाऊट फंक्शन कुठलाच प्रोग्राम सॉल्व्ह होत नाही. तर ह्या गोष्टी तुम्हाला बेसिक जे म्हणजे सुरुवातीचे 2-3 प्रोग्राम आले, लॉजिक कसं बिल्ड करायचं त्याचे, तर तुम्हाला सगळं प्रोग्राम्स येणार. तर चालू करतोय परत एकदा. लॉजिक कसं करतोय आपण आता. सगळ्यात आधी टास्क आपला काय, ऍक्सेप्ट नंबर फ्रॉम युजर, त्याच्यानंतर प्रिंट इच डिजिट.
आता याच्या आधीचा प्रोग्राम आपण काय बघितला आतापर्यंत की ऍक्सेप्ट नंबर अँड प्रिंट नंबर ॲज इट इज, हा आपण ऑलरेडी इम्प्लिमेंट केला. ऍक्सेप्ट नंबर अँड प्रिंट ॲज इट इज हे आपण रन पण करून बघितलं, आपल्याला भेटलं जसाचा तसा नंबर. पण आपला टास्क काय आता दुसरा प्रोग्राम, ऍक्सेप्ट नंबर फ्रॉम युजर अँड प्रिंट ईच डिजिट. मला प्रत्येक डिजिट पाहिजे, म्हणजे सेपरेट डिजिट पाहिजे, असं पूर्ण एक नंबर नाही पाहिजे मला, वेगवेगळं डिजिट पाहिजे. आता वेगवेगळं डिजिट आपल्याला कसं भेटेल, तर मी तर सांगितलं की 10 आणि भाग द्या आणि बाकी चेक करा. 10 आणि भाग द्या, बाकी चेक करा. मग कुठपर्यंत 10 आणि भाग द्या, जोपर्यंत तो नंबर 0 होत नाही तोपर्यंत. आता हिथलचं एक्झिक्युशन शिकून घ्या. 123 नंबर आहे आणि हे वहीमध्ये लिहा सगळे लॉजिक कसं बिल्ड करायचं. म्हणजे प्रोग्राम कसं शिकणं ही एक वेगळी गोष्ट आहे. प्रोग्राम शिकण्यासाठी तुम्हाला म्हणजे प्रोग्रामॅटिकल कन्सेप्ट का आले पाहिजे, की व्हेरिएबल कसा डिक्लेअर करायचा, त्या व्हेरिएबलचा डेटा टाईप काय आहे, किंवा फंक्शन काय असतं, फंक्शनला कॉल कसं द्यायचं, फंक्शनला एक्झिक्यूट कसं करायचं. पण लॉजिक इम्प्लिमेंट करणं हा दुसरा टाईप आहे. मी दोन वेगवेगळ्या गोष्टी सांगतोय. प्रोग्रामचा बेस आतापर्यंत आपण याच्यामध्ये तर क्लिअर केला, प्रिंट एफ स्कॅन एफ केलं, फंक्शन यूज केलं, फंक्शनचा सिंटॅक्स लिहिला. पण आता ऍक्च्युअल लॉजिक आलं, म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला असा टास्क येईल किंवा असा क्वेश्चन येईल समोर, तर तिथं तुम्हाला तुमचं लॉजिकच इम्प्लिमेंट करायचं. आणि लॉजिक इम्प्लिमेंट कसं होईल, तर प्रॅक्टिसने. आणि प्रॅक्टिस पेक्षा सुद्धा तुमचं म्हणजे क्वेश्चन आधी बेसिक अंडरस्टँड झाला पाहिजे. क्वेश्चन जर का आला नाही तर आन्सर तुम्ही कॅप्चर करू शकत नाही. आता परत एकदा इथं लक्ष द्या, 123 ला आपण काय केलंय, 10 आणि भाग दिलाय. किती आलाय सुरुवातीचा सांगा तुम्ही. आणि हे बेसिक आहे, 123 ला 10 आणि भाग दिला 12 आले. आणि उरले किती, त्याला आपण काय म्हणतो बाकी. बाकी किती कशाने भेटती, मॉड ऑपरेटरनी. तर ती जे मॉड ऑपरेटरनी भेटल म्हणजे बाकी भेटल ते काय काय 3. 123 चा शेवटचा अंक काय 3, भाग्याला 12चा. आता एन मध्ये म्हणजे 12ला आपण परत सेम प्रोसिजर केली, परत 10 आणि भाग दिलं. 12ला 10 आणि भाग दिलं तर किती येतंय आपल्याला, एकच येतोय. कारण हे 10 एकच संख्या त्या 12 पेक्षा लहान आहे, बरोबर. जर 22 असतं इथं तर याचा भाग किती गेला असतं, 2. आता 123 मधलं 3 तर बाहेर निघला मॉडनी, नंतर राहिले 12. 12ला परत मी 10 आणि भाग दिला, भाग गेला 1चा, बाकी राहिली 2ची. नंतर हा 1 जो आहे याला परत मी 10 आणि भाग दिला, भाग गेला 0चा, कारण हा 10 पेक्षा 1 काय छोटा आहे तर 0चाच भाग जाईल, बाकी राहिली 1. तर असे मला शेवटचं डिजिट्स भेटताय तिथं ह्या लॉजिकने, बरोबर. आता हेच मला प्रोग्रामॅटिकली करायचंय. आता याच्यामध्ये 2 ऑपरेटर आपण यूज केले, एक डिवाइड आणि एक मॉड. आता लक्ष द्या की याच्यामध्ये आपल्याला काय पाहिजे. मी सुरुवातीला व्हाईल आणि फॉर लूप शिकवताना पण सांगितलंय, व्हाईल कधी यूज करायचा, फॉर कधी यूज करायचा. तर याच्यामध्ये आता जर तुम्ही प्रॉब्लेम अंडरस्टँड केला आणि लॉजिक हे मी जे तुम्हाला सांगितलंय की तो नंबर डिवाइड बाय 10 किंवा मॉड चेक केलं तर कुठपर्यंत चेक करायचंय, 0 पर्यंत. 0 पर्यंत जर चेक केलं तर आपल्याला काय भेटणार आहे, त्या नंबरचा इच डिजिट भेटणार आहे. म्हणजे आपल्याला काय माहिती, शेवट माहिती, तर आपण कुठला लूप यूज करायचा आहे, व्हाईल लूप. मी सांगितलं की फॉर लूप कधी यूज करायचं, ज्यावेळेस शेवट आणि सुरुवात दोन्ही पण माहित असेल तर काय यूज करायचंय, फॉर लूप. पण फक्त शेवट माहित असेल तर कुठला लूप यूज करायचा आहे, व्हाईल. म्हणून मग मी टाकणार व्हाईल. व्हाईलची कंडिशन लगेच व्हाईलचा आपण बेसिक सिंटॅक्स लिहून घेतला. तर व्हाईलची कंडिशन काय येणार आहे की तो नंबर जोपर्यंत 0 होत नाही, तो नंबर जोपर्यंत 0 होत नाही तोपर्यंत मला लॉजिक इम्प्लिमेंट करायचंय. कुठलं, हे डिवाइड बाय 10 किंवा मॉडचं. आता तो नंबर जोपर्यंत 0 होत नाही त्याची लाईन मी कशी लिहितोय, नंबर इज नॉट इक्वल टू 0, ही मी कंडिशन लिहिली. आता याच्या आतमध्ये मला काय पाहिजे की शेवटचा नंबर पाहिजे मॉडवाला. तो मला कसा भेटणार आहे, नम मॉड 10 हा मला भेटेल. पण हा मला प्रिंट पण करायचा आहे. मग तो प्रिंट जो करायचा आहे तो मी एका टेम्पररी व्हेरिएबल मध्ये काढून घेतोय. तर तो मी इथं क्रिएट करणार इन 10. हा इक्वल टू सुरुवातीला काय म्हणतोय मी, 0 राहा. ज्यावेळेस माझी नंबर मॉड इक्वल टू 10 होईल तो फक्त त्याला असाइन कर. आता ह्या लाईन मध्ये जर तुम्ही बघितलं, टेम्प इक्वल टू नंबर मॉड 10. टेम्प सुरुवातीला काय 0. आता नम मध्ये काय ही व्हॅल्यू आहे काहीतरी जी युजर पास करल तो 1 2 3 या सपोज फॉर एक्झाम्पल 1 2 3 याच्यामध्ये 1 2 3 मॉड बाय 10 असं म्हटलं तर आपल्याला काय भेटतंय
इथंच आपण बघितलंय 1 2 3 मॉड बाय 10 आपण म्हटलो तर काय भेटतंय आपल्याला 3. तर इथं प्रिंट करा, प्रिंट एफ, जो म्हणजे आपल्याला प्रॉब्लेमच आपला काय की सेपरेट डिजिट करून आपल्याला प्रिंट करायचे. मग इथं टाकायचं नंबर सेपरेटेड, सेपरेटेड नंबर इज सेपरेटेड नंबर डिजिट, डिजिट इज %d आणि कुठला नंबर प्रिंट करायचा आहे कारण टेब मध्ये आपल्याला नंबर मॉड बाय 10 3 भेटतंय, मग 10. बरोबर, यांनी आपण आता प्रिंट केलं. पण आपल्याला आता यांनी काय भेटतंय, फक्त बाकी भेटते. बरोबर, पहिलं एक्झिक्युशन झालं आपल्याला, इथं आपल्याला तुमचं आउटपुट मध्ये तो टेम्प मध्ये त्यांनी 3 टाकलं. पण आपल्याला तुम्हाला 2 आणि 1 पण करायचेत ना. मग 2 आणि 1 कसे भेटतात आपल्याला, इथं सांगितलंय मी भागिले बाय 10 केलं तर आपल्याला काय भेटणार आहे, सुरुवातीचे नंबर. म्हणजे आता जर 123 आहे, 123 मधला मला 12 नंबर पाहिजे कारण तो मला परत मॉड साठी पाठवायचा. तर मग तो कसा भेटणार आहे मला, इथं नंबर इक्वल टू नंबर डिवाइड बाय 10. आता एक्झिक्युशन लक्षात ठेवा, हा एक्झिक्यूट कुठपर्यंत होईल, व्हाईलची कंडिशन काय लिहिली, नंबर जोपर्यंत 0 होत नाही तोपर्यंत. आता नंबर मी पास केला, ह्या लाईन पर्यंत तुम्ही काय प्रिंट करता 123. आता 123 इक्वल टू 0 आहे का, नाही, ह्या लाईनला येईल. टेम्प इक्वल टू काय, टेम्प सुरुवातीला 0 आहे, पण लूप मध्ये आल्यानंतर नम मॉड बाय 10, नम मॉड बाय 10 म्हणजे 123 मॉड 10 किती येते, पहिल्या एक्झिक्युशनला तुम्हाला मिळाली व्हॅल्यू. मी इथं लिहितो बरं का एक्झिक्युशन सुद्धा, एक्झिक्युशन फर्स्ट एक्झिक्युशनला किती भेटतंय तुम्हाला, मॉडची व्हॅल्यू 3. आणि प्रिंट मध्ये लगेच तुम्ही प्रिंट पण करून टाकले. आता इथं प्रिंट झाली, नम मध्ये व्हॅल्यू किती 123, पण ती तुम्हाला काय पाहिजे पुढच्या इटरेशन साठी 12 झाली पाहिजे. मग ती तुम्ही कशी मिळवताय, नंबर इक्वल टू नंबर डिवाइड बाय 10, कारण 123 डिवाइड बाय 10 केलं तर त्याचा आन्सर किती येत आहे, 12 येत आहे. मग नम मध्ये व्हॅल्यू किती जाईल, इथं बघा, आता पहिल्या एक्झिक्युशनला टेमची व्हॅल्यू 3 आहे, इकडे मी नम लिहितोय, नमची व्हॅल्यू किती झाली 12. त्याच्या आधी किती होती नमची व्हॅल्यू 123. आता एक्झिक्युशन सेकंड, कारण अजून पण तुमचं नमची व्हॅल्यू 0 आहे का, नाही, नमची व्हॅल्यू किती आहे 12 आहे. तर नमची व्हॅल्यू परत जाईल तो व्हाईल लूपला, 0 आहे का, नाही, तर आतील टेम्प इक्वल टू नम मॉड बाय 10 म्हणजे 12 मॉड बाय 10. तर टेम्प मध्ये किती येईल आता, 12 मॉड बाय 10 किती होते, 2 बाकी राहते ना, भाग जाईल 2चा, खालच्या लाईनला येईल प्रिंट होईल टेम्पची व्हॅल्यू, म्हणजे 3 आणि 2 भेटलं. आता पुढे जाईल नम इक्वल टू नम डिवाइड बाय 10, 12 डिवाइड बाय 10 किती येते 1, मग नमची व्हॅल्यू आली 1. परत तो एक्झिक्युशन थर्डला जाईल का, जाईल, कारण अजून पण तो एक्झिक्युशन ची जी कंडिशन आपण लिहिली व्हाईलची की 0 पर्यंत पाहिजे आपल्याला, ती सॅटिस्फाय झाली का, नाही. तर जर याची व्हॅल्यू 1 आहे तर तो परत जाईल इथं टेम्प इक्वल टू नम मॉड बाय 10. तर 1 मॉड बाय 10 किती येईल, 1 येईल, कारण भाग जाणार आहे तुमचा 0चा, नम मध्ये जाईल 0, परत तो वरती जाईल. आता चेक कराल व्हाईल नम इक्वल टू 0 आहे का, आहे, तर याच्यामध्ये आतमध्ये येणार आहे का, नाही, खाली जाईल, रिटर्न 0 करेल, म्हणजे याचं काम संपलं फंक्शनचं, फंक्शनला बॅक रिटर्न करा. तर हे झालं प्रोग्रामचं एक्झिक्युशन. याच्यामध्ये 2च लाईन तुम्हाला शिकायच्यात. इथं आपण काय केलंय, नम मॉड बाय 10 केलंय, प्रिंट केली ती जी व्हॅल्यू नम मॉड बाय 10 केली होती ती, आणि त्या नंबरची व्हॅल्यू परत मॉडिफाय केली डिवाइड बाय 10 करून, आणि तेच प्रोग्रामॅटिकली मी इथं मांडलंय. व्हाईल नम नॉट इक्वल टू 0, त्याच्यानंतर टेम इक्वल टू टेम मॉड बाय 10 आणि नम इक्वल टू नम डिवाइड बाय 10. हा झाला प्रॉब्लेम तुमचा नंबरचे डिजिट सेपरेट करायचा. आता याला आपण रन करू. आपल्याला आउटपुट काय पाहिजे की सेपरेट करायचं, म्हणजे आपण काय केलं, टेम्प प्रिंट केलाय, म्हणजे प्रत्येक वेळेस जो तुम्ही व्हेरिएबल पास करणार शेवटचा नंबर त्याच्यातला प्रिंट होणार आहे. तर /n पण टाकतो. प्रोग्राम बिल्ड केला, प्रोग्राम रन केला, त्याने सांगितले एंटर द नंबर, मी व्हॅल्यू टाकली 1 2 3, जो आता आपण एक्झिक्युशन एक्झाम्पल साठी बघितलं तोच. 1 2 3 टाकली, फंक्शनला कॉल जाईल, फंक्शनला कॉल गेला, त्याने सांगितलं
की तो जो नंबर तुम्ही पास केला तो काय 123 आहे. ह्या लाईनला सांगितलं नंबर इज इक्वल टू 123. त्याच्यानंतर या फंक्शन मध्ये आतमध्ये आला ऍक्च्युअल लॉजिक मध्ये, जिथं आपल्याला डिजिट सेपरेट आउट करायचे होते. तिथं त्यांनी चेक केलं नंबर नॉट इक्वल टू 0 आहे का, आहे, तरी आतमध्ये गेला आणि त्या नंबरला मॉड बाय 10 केलं. 123ला त्यांनी मॉड बाय 10 केलं तर किती आलं, 3. परत आपल्याला काय पाहिजे, जो तो नंबर 0 पर्यंत येईल असं आपल्याला 10 डिवाइड करायचंय त्याला, म्हणून ही लाईन आपण इम्प्लिमेंट केली आणि मॉड नंतर जी व्हॅल्यू भेटते आपल्याला ती आपण प्रिंटएफ मध्ये टाकली. तर असे झाले तुमचे नंबर्स डिजिट जे सेपरेट आउट तुम्हाला होऊन इथं मिळाले. जसं आपण स्ट्रिंगचा प्रोग्राम बघितला होता तसाच हा प्रॉब्लेम्स ऑन नंबर्स मी तुमचा पाहिलाय. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट्स, आणि फंक्शन पण आपण कव्हर केलंय की कुठलं पण टास्क असाइन झालं तर तो प्रोग्राम तुमचा फंक्शन मध्ये असला पाहिजे. फंक्शन आलं तर त्याची रिडेबिलिटी वाढते, म्हणजे फंक्शनच्या डिक्लेअर नेमिंग कन्व्हेन्शन वरूनच कळलं पाहिजे की हा फंक्शन कसला आहे. तर त्याने डेव्हलपरला रिडेबिलिटी पण राहते, आणि हे फंक्शन जर दुसरीकडे कुठं यूज होणार असेल त्या प्रोजेक्टमध्ये तर तिथून तो डायरेक्ट या फंक्शनला कॉल देऊ शकतो. तर रियुजेबिलिटी पण होती, रिडेबिलिटी पण राहते, आणि सिक्वेन्स बाय सिक्वेन्स एक्झिक्युशन होतं. तर त्याच्यासाठी फंक्शन्स यूज करायचे, आणि त्याच्यामध्ये 3 सिंटॅक्स. फंक्शन डिक्लरेशन येतं, फंक्शन कॉल येतो जो ऑलवेज मेन मधून होते. फंक्शनला कॉल देणार तुम्ही सी मधून तर ऑलवेज मेन मधूनच होणार. त्याच्यानंतर फंक्शनला कॉल आला पण ऍक्च्युअल जो तुमचा कोड येईल तो फंक्शनच्या डेफिनेशन मध्ये येईल. तर डेफिनेशन आपण अशी लिहितो. कळालंय सगळ्यांना? फंक्शनचा जो क्वेश्चन होता ज्यांचा, त्यांना फंक्शन काय हे कळालंय का? सर मी डिस्कनेक्ट झाले होते, मला नेटवर्क इश्यू होता त्यामुळे, पण मी रेकॉर्डिंग करेल चेक. ओके, रेकॉर्डिंग मध्ये तर मी सांगितलंय आणि आता मी रिपीट पण केलंय त्याला. तर बेसिकली परत एकदा तुझ्यासाठी सांगतोय की फंक्शन शिवाय कुठलाच प्रोग्राम सॉल्व्ह होत नाही. एक प्रीडिफाईंड फंक्शन तर ऑलवेज असतं मेन नावाचं, ज्याला आपण काय म्हणतो एंट्री पॉईंट फंक्शन, जिथून प्रोग्रामचं एक्झिक्युशन चालू होतं. तर मेन हे प्रीरिक्विजिट आहे, म्हणजे कुठला पण सी प्रोग्राम लिहायचा आहे तर मेन असणार म्हणजे असणार, आणि मेनचा कंट्रोल तुमच्याकडे नाही, ऑपरेटिंग सिस्टीम त्याला ऑलवेज कॉल करते कंपायलर थ्रू. हे बेसिक आहे, ही बेसलाईन झाली फंक्शन रिलेटेड. त्याच्यानंतर फंक्शन का आणि कधी यूज करायचंय, तर ज्यावेळेस तुम्हाला फंक्शनची त्या पर्टिक्युलर कोडची रिडेबिलिटी इन्क्रीज करायची किंवा रियुजेबिलिटी इन्क्रीज करायची आणि 1 बाय 1 तो प्रोग्राम एक्झिक्यूट करायचा आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला फंक्शन यूज करायचं. आणि फंक्शन कसं कॉल करतो आपण, तर ऑलवेज मेन मधून. तर फंक्शन, आणि ज्यावेळेस तुम्ही फंक्शन कधी क्रिएट करणार, ज्यावेळेस तुम्हाला एक कुठला टास्क असाइन होणार, म्हणजे प्रॉब्लेम स्टेटमेंट आलं तुमच्याकडे, तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं जे आन्सर लिहायचंय ते ऑलवेज तुमचं फंक्शन मध्ये असलं पाहिजे. आता आपण हा प्रॉब्लेम जो घेतला तो काय घेतलाय की एक नंबर पास करायचा आहे, त्या नंबर मधले इच डिजिट वेगवेगळे झाले पाहिजे. म्हणजे मी 5 डिजिटचा एक नंबर पास केला किंवा 4 डिजिटचा नंबर पास केला किंवा 2 डिजिटचा नंबर पास केला, तर मला तेवढे डिजिट मिळाले पाहिजे. हा तो तुमचा प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे. तर प्रॉब्लेम स्टेटमेंट आलं तुमच्याकडे, पण आन्सर लिहायचं. आता आन्सर ऑलवेज कशात आलं पाहिजे आपल्याला, फंक्शन मध्ये, कारण फंक्शनचे हे ऍडव्हान्टेजेस आहे की फंक्शनने प्रोग्राम लिहिला तर तो काय होतंय, रियुजेबिलिटी पण राहते, आणि दुसऱ्या डेव्हलपरला तो म्हणजे अंडरस्टँडेबल पण राहणार आहे कोड. रिडेबिलिटी पण त्याची इन्क्रीज होती. त्यासाठी फंक्शन लिहायचे, आणि फंक्शन मध्ये 3 पार्ट लगेच तुमच्या डोळ्यासमोर आले पाहिजे. फंक्शन डिक्लेअर पण करायला लागतं, फंक्शनला कॉल पण द्यायला लागतो, आणि फंक्शनची डेफिनेशन पण असते. डिक्लरेशन म्हणजे तुम्ही काय करताय की असं सांगताय कोडला की हे ह्या नावाची फंक्शनॅलिटी येणार आहे, ह्या नावाची फंक्शनॅलिटी येणार आहे कुठंतरी पुढं, हे फक्त मी डिक्लेअर करून ठेवतोय. तर त्याला आपण म्हणतो फंक्शनची डिक्लरेशन. फंक्शनचा कॉल मध्ये आपण काय सांगतो की जे इनपुट तुला पाहिजे तर ते मी तुला पास करतोय. आता फंक्शनच्या कॉलमध्ये इथं काय सांगितलं आपण, ह्या नावाच्या फंक्शनला मला हे इनपुट पास करायचे नंबर, कारण मला इनपुट काय, एक काहीतरी नंबर आहे, तो 2 डिजिटचा असू शकतो, 5 डिजिटचा असू शकतो किंवा 6 डिजिटचा असू शकतो. जे इनपुट आहे ते ऑलवेज तुम्हाला फंक्शनच्या कॉलमध्ये पास करायचे. आता जे पास केलंय ते कुठल्या टाईपचं आहे, इंटिजर, म्हणून इथं मी इंटिजर लिहिलंय डिक्लेअर करताना, कारण माझं जे काम आहे फंक्शन करायचं, तर त्याला मी काय सांगतोय की तुझ्याकडे ऑलवेज इंटिजरच येणार आहे. हे झालं डिक्लरेशन. पण जो ऍक्च्युअल कोड लिहायचा आहे त्याच्यासाठी असते फंक्शन डेफिनेशन, आणि तिथं मग आपण फंक्शन डेफिनेशन लिहितो आणि त्याच्यात ऍक्च्युअल सगळं कोड लिहितो.
तर हा जो कोड आपण इम्प्लिमेंट केलाय तो सगळा त्या फंक्शन मध्ये केला. हे कळालंय फंक्शन? तुझ्यासाठी मी फक्त परत रिपीट केलं होतं आता. येस सर. ओके. आणि सगळे प्रोग्राम फंक्शननेच ट्राय करायचे असाइनमेंटचे, जे आपण 30 दिलेत ते पण, आणि इथून पुढचे पण जे येतील ते सगळे. तर हा प्रॉब्लेम लिहून घ्या सगळे. आणि कुणाला म्हणजे लॉजिकली जरी काही प्रॉब्लेम असेल ना, की हा प्रॉब्लेम समजला नाही, की कसा आपण नंबर डिजिट सेपरेट केलेत, किंवा आणि मी तुम्हाला हे पण सांगितलं की ऍक्च्युअल मॅथमॅटिकली जे प्रिरिक्विजिट होतं की डिवाइड बाय 10 आणि मॉड बाय 10 हे कसं यूज झालं इंटरनल. कारण आपण हे बघितलं एक्झिक्युशन की 123 मध्ये शेवटचं 3 कसा भेटेल आपल्याला, जर त्याला 10 ने डिवाइड केलं आणि मॉड जर चेक केलं म्हणजे बाकी चेक केली, तर आपल्याला काय भेटतं, 123 मध्ये 10 ने जर डिवाइड केलं तर 3 भेटते. आणि त्याचा जो भागाकार येतो तो किती येणार आहे, 12 येणार आहे, बरोबर ना. 10 × 12 म्हणजे 120 आणि +3 जी बाकी आली ती म्हणजे 123. तर प्रत्येक वेळेस जो तुमचा एक एक डिजिट हा सेपरेट करतो या लॉजिकने. मॉड जर यूज केले तर तो शेवटचं देतोय 3 म्हणजे 12 सेपरेट झाले. परत 12 वरती परत 10चा मॉड चेक केला तर काय होतंय, 2 बाकी राहती, भाग जातोय 1चा. परत 1 वरती बाकी चेक केली, भाग जातोय 0चा, बाकी ती 1. तर असे मला 3, 2, 1 नंबर भेटले. आणि हेच प्रोग्राम मध्ये इथं आउटपुट पण आपण प्रिंट केलंय की 123 पास केला, ऍक्च्युअल नंबर तो फंक्शनला पास झाला तो 123 आहे. आणि इथं मी टेम्प नावाच्या व्हेरिएबल मध्ये प्रत्येक वेळेस प्रिंट करण्यासाठी हे लॉजिक इम्प्लिमेंट केलं. इथं नंबर मॉड 10 म्हणजे जो नंबर पास होणार आहे त्याचा मॉड बाय 10 म्हणजे बाकी चेक कर 10 ने भाग देऊन. म्हणून त्याने 123 जर पास केलं पहिल्या इटरेशनला मला दिलं 3, दुसऱ्या इटरेशनला 12 भेटलं, त्याला 12 मॉड बाय 10 चेक केलं तर त्याला भेटलं 2. परत नंतर पुढच्या इटरेशनला चेक केलं त्याला 1 भेटलं, 1 मॉड बाय 10 चेक केलं त्याला भेटलं 1, भाग गेला शून्याचा. आणि नमची व्हॅल्यू इथं काय बनली 0, कारण नंबरला पण आपण इथं अपडेट करतोय भागाकार देऊन. सुरुवातीला नंबर काय बनणार आहे, 123 पहिल्या इटरेशनला असेल तेव्हा नंबर बनेल 12, दुसऱ्या इटरेशनला बनेल 1 आणि तिसऱ्या इटरेशनला बनेल 0. आणि इथं कंडिशन आपण टाकली कुठपर्यंत जायचंय, 0 पर्यंत. तसं आपण इथं प्रिंट केला. कुणाला काही क्वेश्चन? आणि याच्यामध्ये मी पुढचे 20 प्रोग्राम देणार आहे ह्या प्रोग्रामवर का घेतलाय. त्याच्यानंतर अजून एक क्वेश्चन आला, लाईन नंबर 25 ला आयडी आहे का? लाईन नंबर 25. पूजा, हा क्वेश्चन नाही का आला, लाईन नंबर 20 ला आयडी आहे का? 25 ला आपण काय नंबर इक्वल टू नंबर मॉड बाय नंबर डिवाइड बाय 10 केलंय. परत एकदा विचारू शकतेस तू, अनम्यूट करून विचारलं तरी चालेल. दुसऱ्या क्वेश्चन कडे येतो मी. टेम्प का घेतला? हॅलो, 20 नंबर लाईन बघा ना सर. 20 प्रिंटफ सर म्हणजे तिला असं नंबर बोलायचंय, नंबर ID का आयडी. घेतला तिथं? ओके, हा ती म्हणजे टायपिंग मिस्टेक होती. नंबर इज इक्वल टू म्हणायचं होतं मला. गुड कॅच. ठीक आहे, आयडी नाही आहे तो. प्रोग्रामॅटिकली तर आपण काही पण टाकू शकतो. मला फक्त काय दाखवायचं होतं की फंक्शनला जो पास केलाय त्या तीच व्हॅल्यू इथं प्रिंट झाली. म्हणजे जी आपण नंबरला पास केली तीच इथं नम मध्ये पण आली. म्हणजे फॉर्मल पॅरामीटर आणि ऍक्च्युअल पॅरामीटर्स आपण याला म्हणतो. ऍक्च्युअल पॅरामीटर म्हणजे जे मेन मधून तुम्ही पास करतात ते नंबर, आणि फॉर्मल पॅरामीटर्स म्हणजे फंक्शन मध्ये जो व्हेरिएबल नवीन घेतलाय त्या फंक्शन मध्ये ती व्हॅल्यू पास होते. म्हणजे सुरुवातीला हे जे 123 हे नंबर मध्ये जातील, पण ज्यावेळेस फंक्शनला कॉल जाईल त्यावेळेस नम नावाचा लोकल व्हेरिएबल तयार होईल फंक्शनच्या स्टॅक स्पेसमध्ये, आणि नम नावाच्या व्हेरिएबल मध्ये ती व्हॅल्यू गेली. म्हणून आपल्याला हे आउटपुट आलं की नंबर इज इक्वल टू 123. तो आयडी जो होता तो टायपिंग मिस्टेक होता. गुड कॅच. मी परत रन केला तर मी आता केलंय नंबर इज इक्वल टू 123. हे पहिल्या आन्सरचं पहिल्या क्वेश्चनचं आन्सर होतं. दुसरा क्वेश्चन आला, टेम्प का घेतला होता. तर आता इथं जर तुम्ही बघितलं ना की आपल्याला काय पाहिजे, जे डिजिट सेपरेट झालंय, जे डिजिट सेपरेट झालंय ते मला प्रिंट करायचंय. म्हणून मी इथं काय केलंय, आता ते सेपरेट झालंय ते प्रिंट करायचं. तर ते प्रिंट करताना आपल्याला काय भेटतंय मला सांगा तुम्ही, की ज्यावेळेस 123 मॉड यूज केला इथं
जो 3 आलाय तो आपल्याला काय भेटतो, इंटिजर भेटतोय ना, ती इंटिजर व्हॅल्यू आहे बरोबर ना, ती का फ्लोट आहे का नाही, कॅरेक्टर आहे का नाही, किंवा डबल आहे का नाही, मग ती इंटिजर व्हॅल्यू, तर ती आपल्याला प्रिंट करायची, कारण तेच आपलं आउटपुट आहे की जो नंबर सेपरेट झालाय तो आपल्याला प्रिंटएफ मध्ये दाखवायचा. मग प्रिंटएफ मध्ये दाखवायचे तर मी कसं दाखवू शकतो की ऍक्च्युअल ज्यावेळेस आपण % म्हणतो की त्यावेळेस आपल्याला काय पाहिजे, ऍक्च्युअल तो व्हेरिएबल तयार झालेला पाहिजे तरच, आणि त्या व्हेरिएबल मधली व्हॅल्यू असेल तरच आपण % थ्रू किंवा प्रिंटएफ थ्रू प्रिंट करू शकतो. म्हणून मला इथं टेम्प नावाचा एक व्हेरिएबल घ्यायला लागला, टेम्पररी. या टेम्पररी व्हेरिएबलचं काम काय आहे की जे तुमचं आउटपुट करून प्रोग्रामॅटिकली तुम्ही दाखवता n/10, तर ते मला प्रिंट करून दे, म्हणून मी इथं टेम्प घेतला. आता हे टेम्प जरी नसतं घेतलं ना तर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असता का, झाला असता. जर तुम्हाला ही पण लाईन यूज करायची नाहीये 23, तर कुठं चेंज होईल हे मी तुम्हाला सांगतो. जर टेम्प नावाचं व्हेरिएबल यूज करायचं नाही, पण टेम्प काय यूज केलाय की प्रोग्रामची रिडेबिलिटी राहते तुम्हाला, म्हणजे डायरेक्ट एक एक्झिक्युशन स्टेप जी असते डायरेक्ट अंडरस्टँड होणार नाही, तर ती आपण ऑप्टिमाइज असं पण करू शकतो. म्हणजे जर तुम्हाला रिडेबिलिटी नसेल ठेवायची प्रोग्रामची आणि टेम्प नावाचं व्हेरिएबल यूज नाही करायचंय, तर तुम्ही num/10 हे पण इथं यूज करू शकता डायरेक्ट, म्हणजे व्हेरिएबल मध्ये असाइन न करता. तर यांनी सुद्धा तुमच्या प्रोग्रामचं आउटपुट सेमच येणार आहे. टेम्प आपण का घेतलाय की टेम्प सेपरेट घेतलं तर काय होतंय, प्रोग्रामची रिडेबिलिटी पण वाढते, की तिथं ऍक्च्युअल कळतंय की टेम्प मध्ये ती व्हॅल्यू पास होते. आणि इथं तुम्ही टेम्प मध्ये जे पास होतंय ते असं डिबगर लावून पण बघू शकता, की डिबगर कसा लावायचा आहे काय हे मी तुम्हाला आधी दाखवलेलं आहे. आणि डिबगिंगचे स्किल्स सुद्धा शिकून घ्या की हा व्हेरिएबल मध्ये काय येतंय, मग नंबर मध्ये आपण काय जाते ते दिसतंय का आपल्याला, फंक्शनची स्टॅक्स फ्रेम कशी तयार होती, परत त्या फंक्शन मध्ये गेल्यावर लोकल व्हेरिएबल कसा तयार होतो आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू कशा पास होतात. त्याच्यानंतर टेम्प मध्ये सुरुवातीला काय असतं, टेम्प कसा अपडेट होतो. तर ह्या क्वेश्चनचा आन्सर तर हेच आहे की विदाऊट टेम्प पण आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. तुम्ही हे डायरेक्ट इथं पण टाकू शकता, पण हे डायरेक्ट इथं टाकलं तर काय होईल, तुम्हाला डायरेक्ट कळणार नाही की व्हॅल्यू काय झालं किंवा ऑपरेशन काय झालं बेसिकली. एक फक्त समजण्यासाठी मी असं पण एक लिहून दाखवतो की टेम्प काढतोय सपोज, विदाऊट टेम्प आपण आता हा प्रोग्राम रन करणार आहे. आणि असे क्वेश्चन्स इंटरव्ह्यू मध्ये पण तुम्हाला विचारलं जातील की सेम प्रॉब्लेम विदाऊट टेम्प व्हेरिएबल यूज करून तुम्ही सॉल्व्ह करू शकता का, तर त्याचा आन्सर काय येस. पण प्रोग्रामची रिडेबिलिटी जर वाढत असेल तर तिथं तुम्ही तो ऍडिशनल व्हेरिएबल घेऊ शकता. आलाय प्रोग्रामचा आउटपुट सेम विदाऊट टेम्प व्हेरिएबल. आता याच्यामध्ये आपण 3 वेगवेगळे प्रोग्राम बघितलेत. एक ऍक्सेप्ट नंबर फ्रॉम युजर प्रिंट ॲज इट इज, जो इथपर्यंत होता फंक्शनच्या. दुसरा बघितला की ऍक्सेप्ट द नंबर फ्रॉम युजर प्रिंट इच डिजिट ऑफ दॅट नंबर युजिंग टेम्प व्हेरिएबल. तिसरा प्रॉब्लेम बघितला की ऍक्सेप्ट द नंबर फ्रॉम युजर प्रिंट इच डिजिट ऑफ दॅट नंबर विदाउट टेम्पररी व्हेरिएबल. याच्यामध्ये एक स्पेस कॉम्प्लेक्सिटी कमी करताय. आता टाइम कॉम्प्लेक्सिटी आणि स्पेस कॉम्प्लेक्सिटी हे 2 टेक्नॉलॉजी म्हणजे नवीन टर्म्स आहेत तुमच्यासाठी. ह्या पण ऑप्टिमाइज पाहिजे, म्हणजे प्रॉब्लेम लिहिताना आहे ना जास्तीत जास्त स्पेस यूज न होता किंवा जास्तीत जास्त टाइम न लागता त्या प्रोग्रामचं एक्झिक्युशन झालं पाहिजे. तर इंटरव्ह्यूला असे पण क्वेश्चन येतात की कमीत कमी ऑप्टिमायझेशन्स किंवा टाइम कॉम्प्लेक्सिटी किंवा स्पेस कॉम्प्लेक्सिटी यूज करून तुम्ही प्रॉब्लेम लिहू शकता का, तर त्या ठिकाणी असे ऑप्टिमायझेशन तुम्हाला सुचले पाहिजेत. टाइम कॉम्प्लेक्सिटी म्हणजे टाइम कॉम्प्लेक्सिटी रिलेटेड असते की तुम्ही किती वेळा ट्रान्झॅक्शन करताय, म्हणजे किती वेळा लूप फिरवताय, त्याच्यावरती टाइम कॉम्प्लेक्सिटी डिपेंड असते. आणि स्पेस कॉम्प्लेक्सिटी म्हणजे तुम्ही किती डेटा त्या ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये यूज करताय, म्हणजे डेटा किती यूज करताय, सेव्ह किती, व्हेरिएबल्स किती यूज करताय, किंवा रॅमची किती मेमरी तुम्ही खाणार आहेत व्हेरिएबल्स यूज करून, किती मोठी स्टॅक फ्रेम तुमची रॅम मध्ये तयार होणार आहे, याच्यावरती स्पेस कॉम्प्लेक्सिटी डिपेंड असते. आता या फंक्शनची जर तुम्ही टाइम कॉम्प्लेक्सिटी बघितली तर इथं व्हाईल लूप किती वेळा फिरतोय रे, किती वेळा फिरतोय, जेवढी त्या नमची नम मध्ये डिजिट आहेत तेवढ्या वेळा, म्हणजे 3 डिजिट असतील तर 3 वेळा लूप फिरेल, जर 5 डिजिट असतील तर 5 वेळा. तर त्याला आपण काय म्हणतो, ऑर्डर ऑफ n. हे तुम्हाला नंतर येईल ज्यावेळेस तुम्ही सिलेबस मध्ये सुद्धा शिकताल त्यावेळेस की ऑर्डर ऑफ n काय असतं.
ऑर्डर ऑफ एन स्क्वेअर काय असतं, म्हणजे दोन लूप जर तुमचे एन एन इंटू एन जर फिरले, लूपमध्ये परत लूप फिरला तेवढ्याच वेळा, जो आपण मॅट्रिक्सचा प्रॉब्लेम बघितला होता नाही का स्टारचा, तर त्यामध्ये तुमचे नेस्टेड लूप होते आणि दोन्ही पण लूप जर 3 वेळा आपण फिरवले तर तो लूप किती वेळा फिरत होता, 3 इंटू 3 म्हणजे 9 वेळा, बरोबर ना. त्याला आपण काय म्हणायचं मग, ऑर्डर ऑफ एन स्क्वेअर तुमची टाइम कॉम्प्लेक्सिटी झाली. या प्रॉब्लेम मध्ये तुमची टाइम कॉम्प्लेक्सिटी ऑर्डर ऑफ एन आणि स्पेस कॉम्प्लेक्सिटी किती आहे, इथं फक्त तुम्ही एकच व्हेरिएबल यूज केला नम नावाचा, दुसरं काय आहे का इथं, नाही. टेम पण नाही, काहीच नाही, फक्त एकच व्हेरिएबल. तर स्पेस कॉम्प्लेक्सिटी झाली 1. हे का आलंय? प्रॉब्लेम लिहून घेतलाय का सगळ्यांनी? तुमचं लिहून झाला असेल तर सांगा मला. पुढच्या प्रॉब्लेम वरती जायचे. 3 प्रॉब्लेम तर मी आज सांगितले तुम्हाला. ऍडिशनली फंक्शन आपण रिपीट केलं होतं. तुमचा प्रॉब्लेम लिहून झाला असेल तर सांगा मला. पुढच्या प्रोग्रामवरती जायचंय. आउटपुट पण आहे इथं तुम्हाला जर लिहायचं असेल तर. आणि फंक्शन यूज करून आपण हा प्रॉब्लेम घेतलाय. तुमचं लिहून झालं की फक्त चॅट मध्ये कन्फर्म करा की झालंय लिहून असं. सचिन, आन्सर काय आलंय ना तुला? टेम्प व्हेरिएबल का घेतलाय आपण? तर त्याचा आन्सर काय होतं, फक्त प्रोग्रामची रिडेबिलिटी यूज वाढवण्यासाठी. जर तू नम मॉड बाय 10 हे डायरेक्ट लिहिलं आपण इथं तर रिडेबिलिटी राहत नाही, पण तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे, म्हणजे आउटपुट तर आपल्याला येणार आहे. उलट ऑप्टिमाइज वे मध्ये येते, म्हणजे स्पेस कॉम्प्लेक्सिटी कमी होऊन. पण हे डायरेक्ट डेव्हलपरला इथं जर तू कॅल्क्युलेशन्स प्रिंट केले तर हे कळणार आहेत का? नाही. तर डिबगिंग मध्ये ते दिसले पाहिजे, म्हणून आपण टेम्प व्हेरिएबल तिथं टाकला होता ऍडिशनल. ओके, क्वेश्चन होता का कोणाला? अनम्यूट करून विचारा. आणि लिहून पण झालाय ना प्रॉब्लेम? तर जाऊयात पुढच्या प्रॉब्लेमला. आणि पुढचा प्रॉब्लेम पण इंटरेस्टिंग असणार आहे. आता जे मी तुम्हाला सांगितलंय प्रॉब्लेम चालू करतानाच, एक प्रॉब्लेम आला तर 20 प्रोग्राम येणार आहेत. आता लक्ष द्या फक्त. आणि मी फक्त क्वेश्चन विचारणार आहे, आन्सर सगळं तुमच्याकडूनच आलं पाहिजे. कारण एक प्रॉब्लेम समजताना आपण 1 तास त्याच्यात घातलाय, फक्त एक प्रॉब्लेम समजण्यासाठी. आता मला सांगा की ह्याच प्रॉब्लेम मध्ये जर मी 123 पास केलं, म्हणजे मला काय पाहिजे की नंबर ऑफ डिजिट्स पाहिजे. नंबर ऑफ डिजिट्स 123 पास केलं की डिजिट किती त्याच्यात? 3. माझ्या प्रॉब्लेमचं आउटपुट काय पाहिजे मला? 3 पाहिजे. तर काय चेंज होईल सांगा तुम्ही. म्हणजे ज्यांनी असाइनमेंट केलेत ना लॉजिक बिल्डिंगच्या, जे 30 प्रॉब्लेम मी तुम्हाला दिलते, किंवा आपण ग्रुपवरती पण कंटिन्युअसली टाकत होतो तुम्हाला असाइनमेंट्स, फक्त तुमचे प्रॉब्लेम्स हँड्स ऑन वाढवण्यासाठी किंवा लूप समजण्यासाठी. आणि ज्यांनी ट्राय केलंय त्यांना हे आन्सर्स आता समजणार आहे, किंवा ऍटलिस्ट ते ट्राय करतील. तर क्वेश्चनचं स्टेटमेंट सगळ्यात सुरुवातीला मी सांगितलंय तुम्हाला की प्रॉब्लेम स्टेटमेंट अंडरस्टँड करायचं तरच तुम्ही कोड लिहू शकता. आता स्टेटमेंट मी सांगतोय की मला इनपुट असं पाहिजे, नंबर ऑफ व्हेरिएबल्स मी पास केले. 123च एक्झाम्पल घ्या. मला आउटपुट पाहिजे नंबर ऑफ डिजिट्स. 123 मध्ये किती डिजिट आहेत रे? 3. असं पाहिजे. आणि जेनरिक कोड आहे आपला, कुठला पण नंबर पास केला तर त्याचं ती व्हॅल्यू डिजिट येईल. मी काहीतरी असा नंबर पास केला, याच्यामध्ये किती डिजिट आहेत आता सांगा. आउटपुट असा जर नंबर असेल तर मला आलं पाहिजे 6. तर सांगा या प्रॉब्लेम मध्ये काय चेंज होईल, कुठं कुठं चेंज होईल, कुठल्या कंडिशन्स ऍड होतील, कुठं लूप लिहायचं आहे, काय प्रिंट करायचंय. बेसिक आपण तर अंडरस्टँड करून घेतलं डिजिट कसा सेपरेट करायचा. आता मला नंबर ऑफ डिजिट पाहिजे. सांगतंय का कोणी? ट्राय करा. आणि चुकलं तर चुकू द्या, पण ट्राय करा. अनम्यूट करून सांगा कोणीतरी. अनम्यूट केलं तर बरं होईल, म्हणजे आपला टाइम पण वाचेल कव्हर करताना, कारण पुढचे पण 1-2 प्रॉब्लेम त्याच्यावरती आपल्याला घेता येतील. मॅक्स नंबर यूज करायला लागेल एका लय पूजाचा. बाकी हा लूप किती वेळा एक्झिक्यूट झाला हेच पाहिजे ना आपल्याला.
आपण बघितलं 3 असेल तर 3 वेळा होत आहे, 5 असेल तर 5 वेळा होत आहे, कारण नमची व्हॅल्यू तेव्हाच 0 होणार आहे एक्झिक्युशन नुसार. जर मी आता 3 नंबर पास केले तर काउंट व्हेरिएबल सुरुवातीला काय आहे, लूपच्या बाहेर 0, आणि प्रत्येक वेळेस मी काउंट प्लस प्लस म्हणतोय. आता इथं काउंट प्लस प्लस केलं आपण तर इथं काय भेटतं आपल्याला, त्या काउंटची व्हॅल्यू सुरुवातीला 0 आहे, पहिल्या इटरेशनला 1 झाली, दुसऱ्या इटरेशनला 2 झाली, तिसऱ्या इटरेशनला काउंट झाली. हॅलो, सॉरी, मी डिस्कनेक्ट झालो होतो. पण प्रॉब्लेम काय आलाय सगळ्यांना, काउंट कसा इन्क्रीज झालाय? कन्फर्म करा चॅटमध्ये समजला असेल हा प्रॉब्लेम तर. आणि हे 1-2 प्रॉब्लेम समजले तर पुढचे सगळे मी जे असाइनमेंट आज तुम्हाला देणार आहेत तर हे सगळे त्याच्यावर डिपेंड आहेत. एकाच आन्सर आलंय, दोघांचा आन्सर आलाय, बाकीच्यांनी कन्फर्म करा. आणि खूप म्हणजे बेसिक गोष्टी, एक छोटी गोष्ट समजली तर मोठ्या गोष्टी तुम्हाला समजायला अवघड जाणार नाही. आणि हे पण मी सांगितले, म्हणजे कन्सेप्ट समजणं आणि लॉजिक समजणं या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कन्सेप्ट समजलं तुम्हाला, फंक्शन कसं लिहायचं किंवा सिंटॅक्स कसा लिहायचं, हे झालं तुम्हाला कन्सेप्ट समजणं, पण त्यांनी तुम्हाला प्रोग्रामिंग येणार आहे का नाही, लॉजिक इम्प्लिमेंट होणं इम्पॉर्टंट आहे. इंटरनल काय होतंय लॉजिक मध्ये, कुठला व्हेरिएबल कसा यूज करायचा, कुठली टेक्नॉलॉजी कुठं यूज करायची, कुठला कन्सेप्ट कुठं यूज करायचं, हे तुमच्या डोक्यात लवकर आलं पाहिजे. फंक्शन कधी यूज करायचं किंवा लोकल व्हेरिएबल कधी यूज करायचा किंवा ए प्लस प्लस जे आपण लिहिलंय ते कधी यूज करायचे, टेम्प व्हेरिएबल कधी यूज करायचं, वाईल लूप कधी यूज करायचं, फॉर लूप कधी यूज करायचं, रिटर्न 0 का लिहायचं, रिटर्न 1 का लिहायचंय, या गोष्टी तुमच्या लगेच पटापटा इम्प्लिमेंट झाल्या पाहिजेत. तर त्याला आपण काय म्हणतोय, लॉजिक बिल्डिंग. आणि तीच बॅच आपण 28ला चालू करतोय. हे काय आलं, आता पुढचं प्रॉब्लेम सांगतोय, हे लिहून झालंय का सगळ्यांचं? कन्फर्म करा. पुढचे 5 मिनिटं घेतोय मी आणखी. नवीन क्वेश्चन आपला काय होता की टोटल नंबर ऑफ डिजिट्स आपल्याला प्रिंट करायचे, बरोबर? क्वेश्चन्स प्रॉब्लेम समजून घ्या की क्वेश्चन काय आहे की टोटल नंबर ऑफ डिजिट प्रिंट करायचे. तर टोटल नंबर ऑफ डिजिट म्हणजेच काय की तुम्ही 123 पास केला जर सपोज, तर तुमचं इटरेशन मध्ये जो कोड लिहिलाय तुम्ही, बरोबर ना, हा मॉड बाय 10 किंवा डिवाइड बाय 10चा, हे 2च लाईन मध्ये ऍक्च्युअल कोड आहे तुमचा. काय आलं ना, मॉड बाय 10 आणि डिवाइड बाय 10 ह्या 2 लाईन मध्ये तुम्हाला टोटल म्हणजे डिजिट सेपरेट करून भेटते. पण तुमचा लूप किती वेळा फिरतोय, म्हणजे त्याला आपण काय म्हणतोय की तुमचा नंबर ऑफ डिजिट्स किती असणार आहेत, बरोबर ना. म्हणजे जर 123 असेल तर तुमचा लूप किती वेळा फिरतोय, इथं 3 वेळा फिरतोय. जर तुमचा नंबर 123 आणि परत 4 असेल तर तुमचा लूप किती वेळा फिरला, 4 वेळा फिरल, बरोबर ना. कारण 4 वेळा फिरल्यानंतर त्याची व्हॅल्यू डायरेक्ट 0 होऊन जाणार आहे नमची. इथपर्यंत एक्झिक्युशन तर समजलंय सगळ्यांना? इथपर्यंत काही डाऊट? हॅलो हॅलो, नंबर ऑफ डिजिटचं एक्झिक्युशन क्लिअर आहे ना? चॅट मध्ये सांगा वाटलं तर. ओके, आता मी काय सांगितलंय, नंबर ऑफ एक्झिक्युशन म्हणजेच काय की तुमचा लूप किती वेळा फिरतोय, तुमचा लूप किती वेळा फिरतोय, बरोबर. आता जो नंबर तुम्ही पास केलाय 123, तुमचा लूप किती वेळा फिरतोय, इथं 3 वेळा, बरोबर ना. म्हणून मग आता 3 वेळा फिरतोय तर 3 कसे भेटतील आपल्याला, किंवा लूप किती वेळा फिरतोय हे आपल्याला कसं भेटेल? कुठलं तरी एखादा व्हेरिएबल तुम्ही घेतला, 0 पासून स्टार्ट केला आणि त्याला प्लस प्लस केलं,
तो प्लस प्लस कुठपर्यंत होईल, जोपर्यंत लूप फिरतोय तोपर्यंत. आणि कितीनी प्लस होईल, 1नी प्लस होईल. म्हणून मग तुम्ही हा व्हेरिएबल इथं घेतला काउंट, जो सुरुवातीला 0 आहे लूपच्या बाहेर, आणि किती वेळा फिरतोय, तर जितक्या वेळा फिरल तितक्या वेळा तुम्ही प्लस प्लस करताय. एवढंच लॉजिक आहे याच्यामध्ये. जितक्या वेळा फिरताय तितक्या वेळा तुम्ही प्लस प्लस करताय, म्हणजे त्याची व्हॅल्यू +1 ने वाढवताय. म्हणून आपण काय फक्त टाकलं इथं, काउंट प्लस प्लस, एक लाईन टाकली आणि एका लाईन मध्येच आपला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. आणि फक्त प्रिंट केलंय खाली, लूपच्या बाहेर आला म्हणजे 3 वेळा लूप जर एक्झिक्यूट झाला 123 साठी, नंतर तो एक्झिक्यूट होणार नाही, कारण नमची व्हॅल्यू 0 बनेल आपल्या प्रोग्रामच्या एक्झिक्युशन नुसार. नमची व्हॅल्यू 0 बनली तर सध्या काउंट मध्ये काय 3 आहे, कारण 3 वेळा लूप फिरलाय ना तुमचा. म्हणून काउंट प्लस प्लस होऊन तो काय होईल, 3 होईल. आणि याची व्हॅल्यू तुम्ही इथं बाहेर प्रिंट करताय, काउंट इक्वल टू 3, आणि रिटर्न 0 म्हणताय. 3 आलं म्हणजे तुमचं सक्सेसफुल टर्मिनेशन झालं. रिटर्न 0 केलं, तो परत इकडे येईल बॅक टू मेन फंक्शन, आणि मेन मधून पण खालच्या लाईनला येईल रिटर्न 0, म्हणजे सक्सेसफुल टर्मिनेशन. काय आलंय, काउंट का यूज केलाय, कारण +1 पाहिजे आपल्याला प्रत्येक इटरेशनला, म्हणून काउंट प्लस प्लस घेतलाय. चौथा 4 प्रोग्राम झाले. आणि मी परत परत रिपीट केलोय, बेस प्रोग्राम का आला तरच पुढचे तुम्हाला लॉजिक बिल्डिंगचे प्रोग्रामचे असाइनमेंट समजणार आहे. हे झालं तुमचा 4 प्रोग्राम. आता याच्यामध्येच मला सांगा, काउंटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. मला काय पाहिजे, काउंटचा प्रॉब्लेम तुम्हाला काय आलाय. आता याच्यामध्ये कसं पाहिजे मला, डिजिट जर आहे ना, डिजिट जे तुमचं पास झालंय, म्हणजे आता डिजिट कशात भेटतंय तुम्हाला, टेम्प मध्ये भेटतंय. हे टेम्प तुम्ही बाहेर पण काढू शकता, सपोज आधीच्या प्रॉब्लेम नुसार, किंवा इथं पण यूज करू शकता. जर तुम्हाला जो डिजिट आहे, म्हणजे जो सेपरेट झालाय 3, 2 किंवा 1, हे जर इव्हन असेल तरच मला काउंट प्लस प्लस करायचं आहे. आणि हे 123चं आउटपुट तर सगळ्यांना समजलंय ना, सपोज म्हणजे. आणि हे जेनरिक आहे, म्हणजे इथं काय वेगळं काय नाही. इथं मी जर वेगळा पण नंबर टाकला 123 सोडून, तरी पण मला तो त्याचा काउंट देणार आहे. आता इथं 12,456 टाकलं, तर इथं त्यांनी मला सेपरेट पण केले डिजिट आणि काउंट पण दिला 5, म्हणजे जेनरिक आहे कोड. कुठला पण नंबर पास करा, तो मला त्याचं डिजिट देणारच आहे. हे झालं. हे फक्त मी एक्झाम्पल का दाखवलं, की दरवेळेस 123 नाही, जेनरिक आहे आपला कोड, किती पण डिजिट टाका तुम्ही. त्याच्यानंतर आता मला पुढचं काय पाहिजे, की असा नंबर मी जो पास करल, तर त्याच्यातले मला फक्त किती डिजिट इव्हन आहेत, तर तेवढ्यांचाच काउंट पाहिजे. म्हणजे सपोज फॉर एक्झाम्पल दिस 1 2 3 4, याच्यामध्ये मला इव्हन नंबर सांगा किती आहेत, इव्हन डिजिट सगळ्यात आधी चॅटमध्ये टाका, अनम्यूट करून सांगा. फास्ट सांगा, आता थोडस अंडरस्टँडिंग फास्ट वाढलं पाहिजे तुमचं. किती आहेत सांगा, आणि कुठले कुठले. ओम जोशीचा आन्सर आलाय 2 आणि 4. ओके, बऱ्याच जणांचं आलंय 2 आणि 4. बरोबर आहे. इव्हन काय, इव्हन आपण कशाला म्हणतोय, समसंख्या. 2 आणि 4 हे आपले काय आहेत, ह्या अबोव नंबर मध्ये इव्हन नंबर आहेत. इव्हन नंबरचा काउंट किती रे, किती डिजिट आहेत इव्हन नंबर, 2 आहेत ना इव्हन नंबर. याचा काउंट किती आहे आता मला याच्यामध्ये, 2. मला आउटपुट काय पाहिजे माहिती का, इव्हन नंबर्स किती आहेत त्याचा काउंट मला पाहिजे. म्हणजे माझ्या प्रोग्रामचा आउटपुट पाहिजे ह्या व्हॅल्यूसाठी 2. जर सपोज मी अशी व्हॅल्यू पास केली 7 to 2, जर अशी व्हॅल्यू पास केली, ह्या प्रॉब्लेम मध्ये इव्हन नंबर किती आहेत, 2 2 2. थोडेसे नंबर पण चेंज करू, 8 घेऊ. 8 2 आणि 4 हे काय आहेत माझे इथं इव्हन. टोटल काउंट किती त्यांचा, 3. म्हणजे मला ह्याच प्रॉब्लेम मध्ये काय पाहिजे, त्यांचं असे काउंट पाहिजे की ज्याचा डिजिट इव्हन आहे. आता याच्यात कुठं चेंज होईल सांगा तुम्ही लॉजिक. अनम्यूट करून बोला, थोडासा कॉन्फिडन्स बिल्ड होऊ द्या तुमच्यात पण बोलण्याचा किंवा तुमच्या अंडरस्टँडिंगचा. जर तुम्हाला पहिले प्रोग्राम कळाले तर सांगा इथं काय चेंज होईल, कुठल्या लाईनला कुठली कंडिशन टाकायला लागेल का नाही. अनम्यूट करून पण बोला.
आणि मला म्हणजे एक्सपेक्टेड आहे की प्रत्येक जणाला हे समजलं पाहिजे. अवघड तर नाही याच्यामध्ये काही, आणि आपण एकदम बेसिक पासन घेतो. समजलंय का? ओके. आता मला सांगा ऑडची कशी येईल. आता याचं आउटपुट इथं मी फास्ट घेतलंय, 3 आलंय. 3 का आलंय की माझा नंबर काय 1 2 4 3 4 3 5 हा माझा नंबर आहे. याच्यामध्ये इवन डिजिट किती आहे 2 4 आणि 4, बरोबर ना. बाकीचे ऑड आहेत म्हणून, आणि 3च डिजिट माझी इवन आहेत म्हणून मला आले 3. आता ह्याच नंबर मध्ये सपोज मी 1 2 4 3 4 3 5 हा नंबरच मी इकडे घेतोय. त्याच्यामध्ये मला पाहिजे ऑड नंबर्सचा काउंट. ऑड नंबरचा काउंट किती येईल सांगा. याच्यामध्ये 1 2 4 3 4 3 5 याच्यामध्ये ऑड नंबर काय 1 आहे, त्याच्यानंतर 3 आहे 3 5 चार आउटपुट आलं पाहिजे, कारण ऑड नंबर काय माझे 1 3 3 आणि 5 हे माझे ऑड नंबर्स आहेत. आउटपुट पाहिजे मला 4 या नंबरसाठी. कुठं चेंज होईल सांगा तुम्ही. प्रोग्राम नंबर 7 लॉजिक बिल्डिंग असाइनमेंट 2 नॉट इक्वल टू 0. बाकीच्यांनी पण ट्राय करा आन्सर करायचं. नॉट इक्वल टू 0 आहे ना, आता इक्वल टू च्या जागेवर आपण नॉट इक्वल टू घालणार. टाकतो नंबर, आता तोच नंबर टाकतो. आउटपुट 4 येतंय का बघू, तेवढी कंडिशन चेंज करून. आलं. टोटल नंबर ऑफ डिजिट इज इक्वल टू 4. इवनच्या जागेवर ऑड करायचं फक्त. आलंय. आतापर्यंतचे प्रॉब्लेम सगळ्यांना क्लिअर आहेत का? आता मी असाइनमेंट तुम्हाला पुढच्या काय सांगतोय की मला असे नंबर पास करायचा, बरोबर. 1 2 4 3 4 3 5 काहीतरी. त्याच्यातल्या मला प्रत्येक डिजिटची ऍडिशन पाहिजे विदाउट युझिंग ॲरे. एक आपण ॲरेचं एक्झाम्पल आधी पाहिले, आता मला विदाउट ॲरे पाहिजे, म्हणजे ऍडिशन ऑफ ऑल डिजिट्स. त्याच्यानंतर ऍडिशन ऑफ ओनली इवन डिजिट्स आणि ऍडिशन ऑफ ऑड डिजिट. हे 3 प्रोग्राम मी पुढचे सांगतोय. आता कुठं चेंज होईल सांगा तुम्ही. हे काढून टाकतो बेसिकली. आता काउंट वगैरे आपलं झालं. काउंटचं कसं आहे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले तर आपण पाहिले की टोटल नंबर ऑफ काउंट, नंतर इवन काउंट, नंतर ऑड काउंट, टोटल नंबर ऑफ डिजिट, हे आपण झालं. आता इथपर्यंत तर आपल्याला हे लॉजिक क्लिअर आहे की इथं आपल्याला सेपरेट डिजिट भेटत आहे. इथं आता पुढचा प्रॉब्लेम, ऍडिशन ऑफ डिजिट कसं कॅल्क्युलेट करणार सांगते का कोणी? ऍडिशन कसं कॅल्क्युलेट करणार? प्रत्येक डिजिटची ऍडिशन पाहिजे मला, म्हणजे 1 2 3 पाठवला ना 1 2 3 सपोज, तर त्याचं आउटपुट किती आलं पाहिजे 1 + 2, किंवा असं करा 3 + 2 + 1. आता याची ऍडिशन किती ती 2 + 2 4 4 + 3 7 7 + 2 9 9 + 5 14. आउटपुट येत आहे का 14? आलं. समजलाय प्रोग्राम? समजलाय का ऍडिशन कशी कॅल्क्युलेट केली? समजलं असेल तर येस म्हणा चॅट मध्ये. ओके. आणि हे सगळे प्रोग्राम मला असाइनमेंट पाहिजेत. आज 10 प्रोग्राम झालेत आपले. आता याच्यामध्येच परत पुढचा प्रॉब्लेम, मला फक्त काय पाहिजे इवन नंबर असेल तरच ऍडिशन करायची, किंवा ऑड नंबर असेल तरच ऍडिशन करायची. मग परत सेम जे आपण काउंटवर केलं तर मागाशी तेच, फक्त इथं जे सम इक्वल टू सम प्लस टेम्प आहे याच्यावरती कंडिशन येईल. जर इवन पाहिजे असेल तर काय कंडिशन येईल? इफ टेम्प मॉड 2 = 0 असं असेल तर, म्हणजे टेम्प मध्ये जर इवन व्हॅल्यू असेल तरच मला समची ऍडिशन करायची, नाही तर नाही करायची इतर वेळेस. तर मग काय येईल? फक्त तेवढी कंडिशन बिल्ड केलं. 1 2 3 केलं. 1 2 3 केलं. आता याच्यामध्ये इवन नंबर काय 2 आहे, फक्त 2 ची ऍडिशन किती आली 2 आली. जर इवन अजून दुसरा नंबर घेऊन बघू.
1 2 3 4 5 6 घेऊन बघू. आता याच्यामध्ये इवन किती आहे? 2 आहे, 4 आहे, 6 आहे. 6 + 4 10, 10 + 2 12. आउटपुट आलं पाहिजे 12. रन केलं, आउटपुट आलं 12. क्लिअर आहे सगळ्यांना?